वेलचीची जर पावडर जास्त दिवस टिकवायची असेल ना, तर ह्या पद्धतीने बनवा. तर आपल्या चपात्या वगैरे झाल्या की तवा गरम असतो, तो तवा 5 मिनटं थंड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही वेलची आहे ना, थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे. फक्त त्याची सालं आहे ना, ती भाजली पाहिजे, कुरकुरीत व्हायला पाहिजे, म्हणजे पावडर एकदम बारीक होते. तर अगदी 2 ते 3 मिनटंच भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काढून घ्यायची. त्याच्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. 5-6 वेलची जर असेल ना, तर तुम्ही त्याच्यात थोडीशी साखर टाकून बारीक करून घ्या. पण जास्त दिवस टिकवायची असेल ना, तर ह्या पद्धतीने जर वेलची पावडर जर केली ना, तर 6 महिन्यापर्यंत ही वेलची पावडर अजिबात खराब होणार नाही. आता ही वेलची पावडर आहे ना, आपल्याला चाळून घ्यायची आहे बारीक चाळणीने आणि याच्यातलं फक्त सालीचा चोथा राहणार. ह्या पद्धतीने बनवली तर प्रत्येक वेळेला 2-2 वेलची कुटण्यापेक्षा अशी पावडर बनवून ठेवायची. 10-20 ग्रॅम वेलची आणून. आणि आता पॅक बंद बाटलीत, काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवा. अजिबात खराब होणार नाही. कारण मी प्रत्येक वेळेला अशी बनवून ठेवते. मला प्रत्येक वेळेला लागते वेलची पावडर. बाहेरून वेलची पावडर आणण्यापेक्षा अशी घरी वेलची पावडर बनवून ठेवा.